आपण सध्या दिल्लीमध्ये आहोत। सोनिया गांधींच्या घराबाहेर आपल्याला हे दोन राज्यातले महत्त्वाचे नेते दिसतात। काय पहिली प्रतिक्रिया, भेट घेऊन तर आलात, काय चर्चा झाली, काय प्रतिक्रिया होती सोनिया गांधींची राहुल? पहिला तर आम्ही के.सी. वेणुगोपालजी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांची भेटलो। त्यांना रितसर आम्ही पत्र दिलं पाठिंब्याचं, बिनशर्त अनकंडिशनल सपोर्ट टू द काँग्रेस आणि काँग्रेस पक्षावर पालवण्याने काम करणार हे आम्ही त्यांना पाठिंबा दिला। त्यानंतर वेणुगोपाल साहेबांबरोबर मी आणि आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम साहेब आम्ही पूर्व अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि पूर्व अध्यक्ष राहुलजी गांधी यांची भेट घेतली, त्यांचा आशीर्वाद घेतला। जुन्या आठवणी वसंतदादांच्या काळातल्या डॉक्टर पद्मनाभ कदम साहेबांच्या काळापासून कसं आम्ही काँग्रेस पक्षावर राहिले ह्यासुद्धा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। आम्ही दोघांनी मिळून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि सांगितलं की आम्ही आता एक संघपणे ताकदीनं काम करतोय। त्यांनी निश्चित ह्यात आनंद व्यक्त केला आणि आम्हाला आमच्याकडनं अपेक्षा केल्या की पुढच्या काळात काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी आम्ही काम करू आणि आम्ही त्या पद्धतीनं त्यांना ते आश्वासन दिलेलं आहे। तुमचा मोठा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, काय आज समाधानाची भावना? निश्चितपणे, कारण सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि काँग्रेस पक्षालाही जागा मिळावी अशी तळमळींची इच्छा ही सांगली जिल्ह्याच्या सर्वसामान्य लोकांची होती, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची होती। ठीक आहे, काही गोष्टी घडल्या, मी त्याच्यावर आता बोलू इच्छित नाही। एवढंच सांगू इच्छितो की जनतेने ही निवडणूक हातात घेतली। जनतेने विशाल पाटील काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला इथं लोकसभेत पाठवलं काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा विचार करून, आणि इथे आता ही लढाई भाजपच्या विरोधात होती। भाजपचा पराभव झालेला आहे आणि निवडून आलेला आमचा अपक्ष खासदार यांनी आज दुसऱ्या दिवशी काँग्रेस पक्षाला, इंडिया अलायन्सला आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला। त्याच्यासाठी आज खरगे साहेब आणि आदरणीय श्रीमती सोनिया गांधी राहुलजींची भेट घेतलेली। मी तुम्हाला विचारणार आहे, पण तुम्हालाही तोच प्रश्न आहे, ज्या काँग्रेसनं साथ दिली नाही तुमच्या उमेदवाराला, नाही असं म्हणू नका, नाही त्यांना तिकीट दिलं नाही, तिकीट देण्याचा प्रयत्न हा ताकदीने राज्य पातळीवरच्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला, दिल्ली स्तरावरच्याही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी झाला। पण कधी कधी लायन्समध्ये एक पाऊल पुढे एक पाऊल मागे जावं लागतं, काय गोष्टी घडल्या। आता त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही, मी एवढंच सांगतोय की शेवटी निकाल हा काँग्रेस पक्षाला, इंडिया अलायन्सला, महाविकास आघाडीला एक खासदार आम्ही दिलेला आहे आणि तो मिळालेला आहे। सांगलीमुळे सेंचुरी निश्चितपणे 2 आकड्यातनं 3 आकड्यात काँग्रेस पक्ष गेला आणि त्याचा म्हणून निश्चितपणे आज आम्हाला आनंद आहे आणि अभिमान आहे। विधानसभेच्या निमित्तानं कशा पद्धतीने तयारी असणार आहे, वातावरण असणार आहे? कारण अशा पद्धतीनं जे मॅन्डेट आहे ते वाढतंय आणि खरं म्हणजे पक्षाला काय सांगाल या निमित्तानं, जे तुम्ही सतत सांगत होता ते तुम्ही खरं करून दाखवा? हे बघा, मुद्दा असा आहे की विधानसभा अवघ्या 4 महिन्यावर आहे। महाविकास आघाडीचे नेते जागा वाटपाबाबतीत लवकरात लवकर निर्णय घेतील। मला खात्री आहे आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब या तिन्ही नेत्यांवर महाराष्ट्राच्या जनतेचा प्रचंड मोठा विश्वास आहे, तो लोकसभेच्या निकालातनं दिसून आलेला। मला खात्री आहे की विधानसभेचंही जागा वाटप झाल्यानंतर चांगला निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल, जनता त्याला प्रतिसाद देईल। एक महत्त्वाचा प्रश्न उरतो तो असा की आता जोरकसपणे सत्ता स्थापनेच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, काँग्रेसचे काय प्रयत्न सुरू आहेत, काय हालचाली सुरू आहेत, तुम्ही भेटून आलात, बरं तुमची काय इच्छा आहे? तुमची काय? नाही, हे बघा, तो वरिष्ठांचा विषय आहे, दिल्ली स्तरावरच्या नेत्यांचा विषय। हा मोठ्या घडामोडी असतात, त्यात वेगवेगळ्या प्रांतिक पक्षाच्या नेत्यांशी बोलावं लागतं, ते मला वाटतं दिल्लीतले इंडिया अलायन्सचे नेते बोलत आहेत त्यांचे। तुम्ही काँग्रेसचे या ठिकाणी समर्थनाच्यासाठी म्हणून आला, तुम्ही तसं समर्थनही दिलं, पण ज्या मवियाचा घटक पक्ष आहे काँग्रेस, तिथले ठाकरेंनी तुम्हाला साथ दिली नाही, आंबेडकरांनी साथ दिली, या दोन्ही नेत्यांना भेटणार का आणि काय भावना आहे तुमच्या आता? हे बघा साहेब, अशी कुठे गडूता ठेवता येत नाही। सर्वात प्रथम तर आपण माझं पत्र पाहिलात तर त्या पत्रात तुम्हाला पाहायला मिळेल की आम्ही आधी पहिला आभार मानलेत काँग्रेस पक्षाचे की त्यांनी एवढा प्रयत्न केला की मला उमेदवारी मिळावी, काँग्रेस पक्षाला मिळावी, मला मिळावी। माझं काँग्रेसच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीमध्ये सुद्धा मला त्या ठिकाणी माझं नाव फायनल करण्यात आलं होतं। हे बघा, पुढच्या काळात एकत्र काम करायचं आहे आणि त्यामुळे ती मोठी माणसं आहेत, त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी मला पाठिंबा दिला होता, त्यांच्या पाठिंब्याचं माझ्या यशात खूप मोठं योगदान आहे आणि त्यामुळे त्याला मी पाठिंबा देणार। संविधानाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी मला पाठिंबा दिला ह्याची जाणीव मला आहे आणि संरक्षण करण्यासाठी मी दिल्लीला येतोय ह्याचा मला सार्थ अभिमान आहे। उद्धवजी ठाकरे हे मोठे नेते आहेत, आमचे वडिलांसमान आहेत, आमच्या आजोबांचे आणि त्यांच्या वडिलांचे खूप घनिष्ठ संबंध होते आणि निश्चित मी त्यांच्याशी वेळ घेऊन भेटायचा, आमचे नेतृत्व करणारे विश्वजित कदम यांच्यासोबत भेटायचा निश्चित प्रयत्न करेन। सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न व्हावेत हे बघा, एक प्रामाणिक सामान्य कार्यकर्ता म्हणून, मी आज खासदार म्हणून आहे पण काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जो तुम्हाला सांगेन, हो मला वाटतंय की ह्या ठिकाणी आपण सत्ता स्थापन व्हावी, पण या मोठ्या घडामोडी ते आपल्या हाताबाहेर आहेत, जे होते ते, पण ते कुणाची सत्ता स्थापन होऊ, माझं मन हे काँग्रेस पक्षात आहे आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाला काही विचार न करता बिनशर्त पाठिंबा दिला आहे।
धन्यवाद पुढे न्यूजशी बातचीत केल्याबद्दल. आपण बघितलं की वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना ही महत्त्वाची घडामोड आहे की विशाल पाटील यांनी पाठिंबा देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत जरी सरकार आलं नाही तरी काँग्रेससोबतच राहणार अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती विशाल पाटील यांनी बोलून दाखवलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत भोये, अमित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.